नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकर विचारवंत श्यामदादा गायकवाड हे आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की हल्ली जे जातीय जनगणना चालू आहे त्याच्यामध्ये ज्यांनी ज्या फॉर्म दिला आहे त्या फॉर्ममध्ये एक जातीचा कार्ड दिला आहे आणि धर्माचा कार्ड दिला आहे. तर त्याबद्दल लोक आपले बौद्ध लोक संभ्रमित आहेत. तर त्याबद्दल श्यामदादा आपण काय सांगाल? हे पहा, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा जो स्वीकार केला तोच मुळात जात्यंताच्या लढ्यातला एक अत्यंत सर्वात प्रभावी असा कार्यक्रम होता. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. भारतीय समाज व्यवस्था जी आहे ही जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेमुळेच अस्पृश्यता निर्माण झाली आणि हजारो वर्ष अस्पृश्य समाजावर अनन्वित अत्याचार, अन्याय सर्व प्रकारचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे झालेले आहेत. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला दिली. तो बाबासाहेबांच्या एकूणच चळवळीचा जो जात्यांताचा कार्यक्रम आहे त्यातला अत्यंत महत्वाचा असा क्रांतिकारक निर्णय आहे. अशा वेळेला जी जातीय जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये त्या फॉर्मच्या जनगणनेच्या एक रकाना जातीचा असेल आणि दुसरा रकाना धर्माचा असेल. तर आपण जर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा त्या ज्यांनी आपल्याकडून वधवून घेतल्या, मला वाटतं ते 22 प्रतिज्ञा अत्यंत महत्वाच्या आहेत बरं का. एकूणच धम्मदीक्षा देण्यामागचा बाबासाहेबांचा जो काही उद्देश आहे तो त्या 22 प्रतिज्ञांच्या मधून व्यक्त होत असतो. इतर कुठल्याही विधीपेक्षा मला वाटतं ते 22 प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करणं वारंवार हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं बौद्ध धम्म कुठंच जाती व्यवस्था नाही. जाती व्यवस्था हिंदू धर्मात आहे. आणि पुन्हा आपण जर बौद्ध धर्मालयाचा आणि जात म्हणून जी काही आपली पूर्वाश्रमीची जात असेल, हिंदू महार किंवा चर्मकार किंवा मातंग वगैरे वगैरे जर लिहिलं तर बाबासाहेबांनी ज्या उद्देशानं धम्मचक्र प्रवर्तन केलं ते धम्मचक्र प्रवर्तन संपवण्याचं काम आपणच करणार आहोत. आपल्याला बौद्ध धम्म दीक्षा दिल्याच्या नंतर, आपण बौद्ध झाल्याच्या नंतर पुन्हा हिंदूंच्या मध्ये ज्या जाती होत्या त्या जातीचे आम्ही घटक आहोत असं सांगणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा आहे. आणि बौद्ध धम्माच्या एकूणच वैचारिकतेशी सुद्धा ती प्रतारणा आहे. त्यामुळं हे जे सांगणं की बौद्ध धम्मची दीक्षा घेतल्यानंतर आपण जर जातीचा रकाना जर त्याच्यामध्ये जातीची नोंद केली नाही आपल्या पूर्वाश्रमीच्या तर आपलं आरक्षण जाईल. मला असं वाटतं की अशी 1000 आरक्षणं गेली आणि नष्ट झाली तरी चालतील, पण आम्ही बौद्ध धम्माचं क्रांतिकारक प्रवर्तन जे आहे त्याच्याशी आम्ही द्रोह करणार नाही आणि बाबासाहेबांची बेईमानी करणार नाही बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की बाबासाहेबांनी ही धम्मदीक्षा दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं होतं, मी आता शेड्यूल कास्टचा सदस्य नाहीये, मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचाही सदस्य नाही, मी आता बौद्ध आहे. 1936 साली अस्पृश्य समाजाच्या जातींचा गट जो इंग्रज सरकारने केला होता त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. बाबासाहेबांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं हे अतिशय विचारपूर्वक, प्रदीर्घ त्याच्यावर चिंतन करून आणि या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट व्हावी
या उद्दिष्टाने केलेलं होतं, या उद्देशानंच केलेलं होतं. आणि त्यामुळं जे काही लोक म्हणतात की आमचं जातीय आरक्षण जाईल, तर गेलं तर जाऊ दे. ते म्हणतात की राजकीय आरक्षण जाईल. आता जे लोक जातीय आरक्षणामुळे जे लोकप्रतिनिधी झालेले आहेत ते मुळामध्ये हे दलितांचे प्रतिनिधी आहेत का? ते प्रस्थापित भांडवलशाही आणि ब्राह्मणी मनोवादी पक्षांचे प्रतिनिधी आहेत. ते निवडून आले काय आणि मेले काय, त्याचे आपल्याला काय फरक पडतोय? उलट शेड्यूल कास्टची संख्या कमी होणं ही आपल्या दृष्टीनं आनंददायी बाब आहे, ती अभिनंदनाची बाब आहे. शेड्यूल कास्टची संख्या कमी होईल आणि त्याच्यामुळे आपल्या आरक्षणाची जागा कमी होतील तर व्हायलाच पाहिजेत त्या. माझं असं म्हणणं आहे की जातीच्या आधारावर जे राजकीय आरक्षण आहे ते निश्चितपणे संपलं पाहिजे. कारण त्यात धम्मचक्र प्रवर्तनाला विरोध करणारे बदमाश लोकच निवडून येत आहेत, बरं का? पुणे करारामध्ये आपल्याला जे स्वतंत्र मतदारसंघ हवेत असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं, परंतु स्वतंत्र मतदारसंघ आपल्याला मिळाले नाहीत, बरं का? आणि अशी परिस्थिती आहे की एखादा आरक्षित अशी राजकीय जर जागा असली आरक्षित निवडणुकांच्या मध्ये, तर जो कोणी शेड्यूल कास्टचा प्रतिनिधी असतो तो सर्वस्वी दलितेतर मतदानावरती अवलंबून असतो तो. आणि त्यामुळे असं होतं की तो खऱ्या अर्थानं दलिताचा प्रतिनिधी नसतोच, तर जे प्रस्थापित भांडवलशाहीवादी मनोवादी ब्राह्मण्यवादी पक्ष आहेत तो त्यांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळं हे म्हणण्याला काय अर्थ नाही की आमचं राजकीय आरक्षण कमी होईल आणि फार मोठं संकट होईल. काही गरज नाही. या देशामधली जाती व्यवस्था जर संपवायची असेल तर त्याला बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन हाच उपाय आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांशी आम्ही बेईमानी करू शकत नाही. आमचं तथाकथित आरक्षण गेलं तरी चालेल, पण आम्ही धम्मचक्र प्रवर्तनाची बेईमानी करणार नाहीत आणि बौद्ध म्हणूनच ठामपणे सांगू. म्हणून सर्वांना मी विनंती करतो, बौद्ध जनांना, आंबेडकरवादी जनतेला, जर तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली असेल तर बौद्ध हेच नाव धर्माच्या रकान्यात टाकावं, बौद्ध धम्म म्हणून, आणि जातीच्या रकान्यामध्ये जात नाही असं म्हणावं. जात नाही, आम्ही फक्त बौद्ध धम्म आहोत असं करावं, तरच धम्मचक्र प्रवर्तन एक गतिशील होईल. आणि बाबासाहेबांच्या या धम्मचक्र प्रवर्तनाच्या क्रांतिकारक पर्वाचे आपण पायक म्हणून राहणार आहोत. आता दुसरा तुम्हाला असा प्रश्न विचारतो, जे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर, त्यांचं म्हणणं असं आलंय की जातीच्या रकान्यामध्ये तुम्ही महार लिहा आणि धर्माच्या रकान्यामध्ये बौद्ध लिहा, तर यावर आपण काय सांगणार? त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं म्हणजे बाबासाहेबांचं धम्मचक्र प्रवर्तन त्याचं नीटचं आकलन त्याला झालं असं वाटत नाही. बौद्ध धम्मामध्ये जातच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारला तिथे तुमची जात संपली, बरं का? आणि जातीचा एवढाच पुळका असेल, ज्यांना कोणाला जातीचा फार पुळका असेल, त्यांना असं वाटत असेल की जातीच्या रकान्यामध्ये हिंदू महार म्हणून लिहावं, तर ठीक आहे, त्याने एक काम करावं. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना 1954 साली केली होती. धम्मचक्र प्रवर्तन हे 56 साली झालं. आणि बाबासाहेबांच्या बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाची जी एकूण वाटचाल आहे अत्यंत सुबुद्ध आणि नियोजनबद्ध अशी आहे. 1933 साली त्याने आपलं जे घर बांधलं राजगृह, त्याचं नाव त्याने राजगृह ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं सिद्धार्थ कॉलेज काढलं, त्यानंतर त्यांनी मिलिंद कॉलेज काढलं, नागसेन वन केलं. तोपर्यंत त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं नव्हतं, धम्माची दीक्षा दिली नव्हती. त्याच्या अगोदर त्यांनी हे सगळे निर्णय घेतले होते. त्यांना तर फारच म्हणजे हिंदू महार असू शकतो, बौद्ध महार असू शकत नाही, बरं का? त्यामुळं माझी त्यांना विनंती राहील की
हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचा असू शकत नाही. भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम हा बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हा असला पाहिजे. महार जातीचं संवर्धन असावं ही भारतीय बौद्ध महासभेची भूमिका असू शकत नाही. धम्मचक्र प्रवर्तन जो स्वीकारतो, जो 22 प्रतिज्ञा तो तंत पाळतो, तो खरा आंबेडकरवादी हा बौद्ध धर्मी असू शकतो, तो बौद्ध धर्मी असू शकतो. आणि त्यामुळं बौद्ध धम्म हा भारतामध्ये जास्तीत जास्त प्रसारित झाला पाहिजे, विकसित झाला तरच जातीअंताचा लढा आपल्याला पुढे नेता येईल. आणि जाती व्यवस्था आहे तिचे सर्व बुरुज, तिचा सर्व पाया आपल्याला पोचवता येईल. त्याच्या पाठीमागचे धम्मचक्र प्रवर्तनाच्या पाठीमागची बाबासाहेबांची भूमिका नेमकेपणाने समजून घेतली पाहिजे. आणि पुन्हा एक त्याची सुरुवात, समजून घेण्याची सुरुवात ही राजगृहापासूनच झाली पाहिजे. मी आंबेडकरी जनतेला आवाहन करील, विनंती करणार नाही, तुमची जर बांधिलकी बाबासाहेबांच्या विचारांची असेल, पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध धम्मामध्ये आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या बौद्ध धम्मामध्ये बराचसा फरक आहे. बाबासाहेबांचं बौद्ध धम्म हा नवयान आहे आणि ते नवयान आम्ही स्वीकारलेले आहे. बाबासाहेब म्हणाले की माझा नवीन जन्म झालेला आहे बौद्ध धम्म स्वीकारून. तर आमचा सगळ्यांचा नवीन जन्म बाबासाहेबांनी करून घेतलेला आहे. एका गटारातून, घाणीतून आपण बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्याच्या नंतर परत आपण बौद्ध झाल्याच्या नंतर परत पुन्हा त्या गटारात जायचं. म्हणजे हे अगदी साध्या सोप्या भाषेत म्हणजे डबल ढोलकीसारखं झालं. तर अशी दुट्टप्पी भूमिका आंबेडकरी जनता घेणार नाही. आणि आपण सांगू, आरक्षणापेक्षा 1000 पटीने जास्त आमचं धम्म महत्वाचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आमचा जो काही विकास झाला असेल, जी प्रगती झाली असेल, विशेष म्हणजे आमच्यामध्ये बौद्धिक जे स्थित्यंतर घडलेलं आहे, जो विकास झालाय, तो जातीय आरक्षणामुळे झालेला नाही. त्याचा किंचित वाटा असू शकेल, पण त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आम्ही धम्मचक्र प्रवर्तन स्वीकारलं, आम्ही बौद्ध झालो, हे त्याचं खरं कारण आहे. आणि त्यामुळं हे प्रवर्तन जे आहे बौद्ध धम्म स्वीकाराचं, हे अजिबात थांबणार नाही. महारेतर असंख्य जाती जे शेड्यूल कास्ट आहेत, हे आपल्या स्वाभिमानासाठी, माणूस पण टिकवण्यासाठी, बरं का, आणि समानता, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व याची पेरणी करण्यासाठी आणि संविधानाला अभिप्रेत असलेला एक नवसमाज निर्माण करण्यासाठी आम्ही बाबासाहेबांचं नवयान बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने मी स्वीकारलेलं आहे. आम्ही आता मागे येणार नाही. ज्यांना पुन्हा गटारात जायचं असेल तरी जावं, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही पुन्हा गटारात जायला तयार होणार नाही आणि आंबेडकरी जनता सुद्धा पुन्हा गटारात जाणार नाही. येणारे समजा कर्मचारी असले आपल्या घरी, तर ते जाती तुम्हाला ते लिहावंच लागतात, तर मग तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगणार? मग कसं होतं, जर कर्मचारी तुम्हाला घरी येतील सांगायला की तुम्हाला जातचा रक्कम भरावं लागेल, जर धर्म तुम्ही लिहिला तरी, तर त्याच्यात मग त्या लोकांनी आपण कसं येतं? त्यांना सांगायचं ना, जे जातीय जनगणना करायला जे लोक येणार आहेत त्यांना सांगायचं आम्ही बौद्ध आहोत आणि बौद्ध धम्मामध्ये जाती नसतात, त्यामुळे लिहिणार कशा? बरं का, जात नाही असं लिहायचं सरळ. आणि धर्माच्या रकारामध्ये बौद्ध धम्म, बरं का. हा, आपली शेड्यूल कास्टची संख्या कमी झाली तर वाईट वाटायची काही गरज नाही. उलट बाबासाहेबांच्या धम्मचक्र प्रवर्तनामुळे शेड्यूल कास्टची संख्या जर कमी होत असेल तर ते अत्यंत आनंददायी आणि स्वागताला बाब आहे. तिचं स्वागत केलं पाहिजे आपण. तर मी पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेला हे आवाहन करतो की बौद्ध धम्म लिहायचं एका रकान्यात आणि जातीचा रकाना असेल तिथं सरळ लिहायचं, जात नाही. आमची जात संपली, आम्ही बौद्ध झालेलो. ओके, जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.